नमस्कार, संगीतच रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, मऊ आणि चविष्ट बन डोसा. त्याचबरोबर हिरवी चटणी. हा नाश्ता फक्त पोहे, रवा आणि दही वापरून तयार होतो आणि अवघ्या 10 मिनिटात बनवून तयार होतो. मग चला वेळ न घालवता या सोप्या आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी दही. आता चटणीसाठी काय लागणार आहे ते पाहूयात. 50 ग्रॅम शेंगदाणे, 30 ग्रॅम पंढरपुरी डाळ, कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि इनो अर्धा चमचा. फोडणीसाठी मोहरी, जिरा आणि कढीपत्ता. आता पोहे 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकूया. आता धुतलेल्या पोह्यांमध्ये रवा आणि दही घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तसेच त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटीपर्यंत पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे पाणी टाकून मिश्रण एकजीव करून त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण हिरव्या चटणीची तयारी करायला घेऊयात. गॅसवरती एक पॅन ठेवून गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून मंद आचेवर छान असे परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यावरती ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याचप्रमाणे पंढरपुरी डाळ देखील मंद आचेवरती भाजून घेऊयात. आणि ते देखील थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढूयात. आता हे डाळ आणि शेंगदाणे थंड झाले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात. वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून वाटून घेऊयात. अशा प्रकारे चटणी बारीक वाटून घेतल्यानंतर ते आपण एका भांड्यात काढून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण चटणीला फोडणी देऊयात. त्यासाठी गॅसवर फोडणीचं पॅन ठेवून त्यात थोडं तेल घालूयात. तेल गरम झाल्यावर मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडू लागली की त्यात जिरं आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करून घेऊयात. तसेच त्यामध्ये एक अर्धी लाल मिरची तोडून फोडणीमध्ये टाकून घेऊयात. आता ही गरमागरम फोडणी तयार केलेल्या हिरव्या चटणीवर टाकून एकदा हलक्या हाताने मिसळून घेऊयात. अशा प्रकारे आपली झटपट हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता आपण झटपट आणि मऊ बन डोसा बनवायला सुरुवात करूयात. आपण 10 मिनिटे मुरवत ठेवलेले पोहे, रवा आणि दह्याचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून गुळगुळीत आणि एकजीव पीठ तयार करून घेऊयात. हे अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे. आता तयार केलेले पीठ एका भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो घालून साधारणतः 4 ते 5 मिनिटं पीठ छान फेटून घेऊयात. म्हणजे डोसे अधिक मऊ आणि फुललेले तयार होतील. अशा प्रकारे पीठ फेटून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी अशी मध्यम आणि ओतता येईल अशी ठेवायची. खूप घट्ट किंवा खूप पातळही करू नये. आता एक छोटं पॅन गरम करून त्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा कमी तेल घालून तयार केलेले पीठ घालूयात. पीठ टाकल्यानंतर ते ज्या आकारात पसरवलं आहे तेवढंच ठेवायचं. चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने किंचित टच करत पसरवायचं. जास्त दाब देऊन पसरू नका.
गरज वाटल्यास यावेळी 4 ते 5 थेंब तेल घालू शकता. तेल न घातले तरी हा बन डोसा तितकाच छान तयार होतो. आता झाकण ठेवून मध्यम आचेवर डोसा छान शिजवून घेऊयात. डोसा एका साईडने छान शिजल्यावर झाकण काढून हलक्या हाताने पलटून घेऊयात. पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने 2-3 मिनिटे मध्यम आचेवर छान भाजून घेऊयात. गरज वाटल्यास 1-2-3 थेंब तेल घालून घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही बाजूने झाकण ठेवून 2-3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला मऊ, स्पॉन्जी आणि झटपट बनणारा बन डोसा आणि त्यासोबतची हिरवी चटणी तयार आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले पिठाचे सर्व बन डोसे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपला मऊ, स्पॉन्जी आणि झटपट बन डोसा आणि त्याचबरोबर हिरवी चटणी तयार आहे. गरमागरम बन डोसा हिरव्या चटणीसोबत सर्व करून घेऊयात आणि त्याचा अप्रतिम चवीचा आनंद घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.